नमस्कार, मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आजचा आपला विषय आहे आयुर्वेदाने होतच आहे रे। कारण आता आयुर्वेदाची औषधं आपण घेणं नेहमी किचकट समजत असतो। फार प्राचीन काळापासून आपण आयुर्वेदाने आपल्याला जी काही औषधं सांगितली आहेत ती आपल्या घरगुती स्वरूपाचीच आहेत। खरं तर घरामध्ये स्वयंपाकघरामध्येच आपण बघायला गेलो तर हळदीचं महत्त्व आपल्याला माहिती आहे। परत इतर जे काही पदार्थ आहेत म्हणजे असो धणे असो तीळ असो जिरं असो सगळे जे आपण पदार्थ वापरतो त्याच्यामध्ये देखील एक शास्त्र आहे। औषधी गुण त्याच्यामध्ये असे अनेक असतात जे आपण सवयीने वापरत असतो, पण खरं म्हणजे आपल्याला हे माहित नसतं की हे ह्याच्यामध्ये काही औषधी गुण आहेत जे आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये मदतगार ठरत असतात। खरं तर आयुर्वेद म्हणजे काय आहे, आयुर्वेदामध्ये अशी कोणती वैशिष्ट्य आहे की आपण रोजच्या जीवनामध्ये वापरली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत। आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर विक्रांत पाटील। आपण याचं स्वागत करूया। सर, साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। धन्यवाद सर, हे नॅशनल आयुर्वेदा स्टुडंट अँड यूथ असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत। आज तुम्हाला जर काही विचारायचं असेल आयुर्वेदाची वैशिष्ट्य आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहेत, पण खोलवर जाऊन आपण विचार केला तर असं आयुर्वेदाचं जे शास्त्र आहे ते प्राचीन आहे, प्रगाढ आहे। ह्यामध्ये नुसतं डोकावलं ना तरी आपल्याला सागरामध्ये जसं एक थेंब सापडतो ना तेवढंच ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं। खरं तर सर आपल्याला अनेक भागांमधून समजावून सांगणार आहेत हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य। पण आज मात्र तुमच्या मनाने जे काही प्रश्न असतील की आयुर्वेदामध्ये असे कोणते उपचार सांगितले आहेत अनेक आजारांवरती, ह्यापैकी कोणत्या आजारांची जे तुम्हाला काही वैशिष्ट्य किंवा त्याच्यावरती उपचार जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आता थेट आम्हाला फोन करू शकता। तुमच्या मनातले प्रश्न डॉक्टरांना विचारू शकता। आपला फोन नंबर लिहून घ्या। आपला फोन नंबर असा आहे 6684333333। मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। चला त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, आज आपण असा विषय घेतला की सर्वांगीण आरोग्यावरती आपल्याला विशेष करून माहिती हवी आहे की आजच्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक वेळा आपण अनेक आजारांना सामोरं जात असतं, पण तुमच्या मते सर्वांगीण आरोग्य म्हणजे नेमकी तुम्ही काय व्याख्या कराल? सर्वांगीण आरोग्य असा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला संपूर्ण आरोग्य हा अर्थ त्याच्यामधून अभिप्रेत आहे। बऱ्याच वेळेला असं होतं की आपण असं समजतो की एखाद्या ठराविक माणसाला एखादा ठराविक आजार बरा झाला म्हणजे तो बरा झाला असं आपण समजतो, पण आयुर्वेद तसं नाही आहे। आयुर्वेदाचा जो विचार आहे तो प्रचंड खोलावरती जाऊन केलेला विचार आहे आयुर्वेदाचा। उदाहरणार्थ एखाद्या माणसाला जर जखम झाली तर ती जखम भरून आल्यानंतर त्या जखमेचा व्रण देखील मागे राहू नये, त्यावेळेला ती जखम बरी झाली असं म्हणावं असं आयुर्वेद सांगतो। ही आयुर्वेदाची डेप्थ आहे कुठल्याही आजाराकडे बघण्याची। आणि म्हणूनच ज्यावेळेला आरोग्य ह्या गोष्टीकडे आयुर्वेद बघतो त्यावेळेला आरोग्य म्हणजे स्वस्थ प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन, म्हणजे आत्मा इंद्रिय आणि मन ह्या तीनही गोष्टी ज्यावेळेला स्वस्थ असतील त्यावेळेला तो माणूस स्वस्थ आहे किंवा आरोग्य आहे, आरोग्य त्याचं शाबूत आहे असं आपल्याला म्हणता येतं। म्हणजे एखाद्या माणसाला शारीरिक व्याधी काहीही नाही आहे पण त्याला वारंवार कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं दुःख सलत आहे तर तोही आयुर्वेद त्यालाही आरोग्य त्याचं आहे असं म्हणत नाही। इतका खोलवर विचार आयुर्वेदानं आरोग्याचा केलेला आहे। आणि म्हणूनच कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या बाबतीत विचार करत असताना आयुर्वेद त्याच्या शरीरातल्या 7 धातूंचा, 3 दोषांचा, 3 मळांचा, अशा सगळ्याच गोष्टींचा अतिशय बारकाईने विचार करतो। एखाद्या माणसाला उदाहरणार्थ आपण असं बघूया की ज्वर नावाचा एक व्याधी सांगितलेला आहे, म्हणजे ज्याला आजकाल आपण फीवर म्हणतो किंवा ताप येणं म्हणतो, पण आयुर्वेदानं सांगितलेला ज्वर आणि आधुनिक शास्त्रामध्ये असलेला फीवर ह्याच्यामध्ये कमालीचं अंतर आहे। म्हणजे फक्त अंगामध्ये कणकण असेल किंवा अंगाचं टेम्परेचर वाढलं तर त्याला ज्वर म्हणावं का, तर तसं नाही आहे। ज्वरामध्ये देह इंद्रिय मनसंताप ज्वरा हा असं ज्वराचं लक्षण सांगितलेलं आहे। म्हणजे काय तर देहाला आलेला संताप, मनाला आलेला संताप, इंद्रियांना आलेला संताप ह्या सगळ्याच गोष्टी ह्या ज्वराच्या अंतर्गत समाविष्ट होतात। म्हणजे आता दुसरा त्याच्या सब पॉइंट ज्याला म्हणता येईल तर इंद्रियाणांच्या वैकृत्यम ज्ञेयम संताप लक्षणम, म्हणजे इंद्रिय ज्यावेळेला त्याचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकत नाहीत तेव्हा तो इंद्रियांचा संताप आहे असं म्हणावं। म्हणजे एखाद्या माणसाला पायाला गुडघा दुखत असेल त्याचा आणि तो चालू व्यवस्थित शकत नसेल, त्याचा गुडघा हा जो अवयव आहे तो नीट काम करू शकत नाही, अशी जर परिस्थिती असेल
तर तो त्या गुडघ्याचा देखील ज्वरच आहे असं म्हणून आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागते. एवढ्या बारीक गोष्टीपर्यंत जाऊन आयुर्वेद सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणून मनाचा विचार तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे सोरायसिस सारखे जर आपण आजार बघितले तर ज्या माणसांना वारंवार टेन्शन्स ज्यांना आहेत त्यांना सोरायसिस सारखे आजार त्यांचे लवकर बरे होत नाही. किंवा स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीस नावाचा एक प्रकार आता आधुनिक शास्त्र सांगत असतं. ह्या शास्त्रामध्ये जर आपण विचार केला तर ज्या माणसांवरती सारखं सारखं कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल, स्ट्रेस आहे, अशा माणसांना हा डायबिटीस होतो. म्हणजे आयुर्वेदानं जे 5000 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे तेच आता पुन्हा वेगळ्या भाषेमध्ये सांगितलं की आपण त्याला रिसर्च झाला असं म्हणतो. मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आयुर्वेदानं फार पूर्वी करून ठेवलेला आहे. तो फक्त आता आपल्याला बाहेर समोर माणसांच्या मांडायचा आहे. बरोबर. खरं तर बरीच वर्ष मधला जो काळ आहे त्याच्यामध्ये आयुर्वेद आपल्याला पाठी पडलेलं दिसून आलं होतं सर. तर आजच्या काळामध्ये या आजारांची नेमकी काय आपल्याला परिस्थिती दिसून येते? आजारांचा मूळ कारण जर बघायला गेलं तर शरीरातल्या दोषांची, धातूंची बिघडलेली स्थिती हे आजाराचं मूळ कारण म्हटलेलं आहे आयुर्वेदानं. मग हे कारण कशामुळे घडतं तर आयुर्वेदाचं बेसिक उद्दिष्टच असं आहे की हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानमच तच्च यत्रोक्तम आयुर्वेद असं उच्यते. म्हणजे हितकर काय, अहितकर काय, सुखकर काय आणि दुःखकर काय ह्या चारही गोष्टींचा जो विचार करतो तो आयुर्वेद. म्हणजे जे हितकर आहे ते सुखकर असेलच असं नाही. लहान मुलांना बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांना हे बघताना TV बघताना फार आनंद वाटत असतो त्या मुलांना. पण त्यांना TV बघत असणं हे जरी सुखकर असलं तरी सुद्धा ते हितकर नाहीये. हाच जो प्रकार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेदानं अतिशय बारकाईने विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आयुर्वेदाचं उद्दिष्ट काय आहे तर आयुर्वेदाचं उद्दिष्ट असं आहे की स्वास्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकारप्रशमनम. म्हणजे जो माणूस स्वस्थ आहे त्या माणसाचं आरोग्य टिकवून ठेवायचं आहे आणि जो माणूस आजारी पडलेला आहे त्याला बरं करायचं आहे. म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, जागतिक आरोग्य संस्था जी आहे, त्या जागतिक आरोग्य संस्थेचा जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी तेच उद्दिष्ट जे आयुर्वेदानं 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे ते आता ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे. मग मुद्दा असा होतो की आजारी माणूस का पडतो तर आयुर्वेदानं आजारी पडू नये म्हणून ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट अशी की माणसाने आयुर्वेदानं सांगितलेल्या ज्या ऋतुचर्या आहेत, आयुर्वेदानं सांगितलेल्या ज्या दिनचर्या आहेत त्या दिनचर्यांचं चांगल्या पद्धतीनं फॉलो करावं. म्हणजे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्ण निरूपयन, ब्राह्म मुहूर्तावर उठावं, सकाळी लवकर उठावं आणि आपलं प्रातःविधी वगैरे सगळे उरकून घ्यावेत. रात्री अंधार पडायच्या आधी झोपलेलं असावं. आपली जी लाईफस्टाईल आहे ती बरोबर चुकीची झालेली आहे. आपण सूर्य उगवतो त्यावेळेला आपण मावळलेलो असतो आणि ज्यावेळेला सूर्य मावळतो तेव्हा आपण उगवतो. ह्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार व्हायला लागतात. नक्कीच. म्हणजे जे आपल्या शरीराची जी आपली दिनचर्या आहे आणि ती बदलली तर मात्र असे अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. खरं तर हेच होऊ नये म्हणून नेमकं आपण काय केलं पाहिजे हे नक्की जाणून घेऊया. कार्यक्रमाचा पहिला फोन आपण घेतोय. अजित आपल्याशी बोलतायत फलटणहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे डॉक्टरांना की 7-8 वर्षापूर्वीपासून सर्दी होते तर त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार असा काय आहे का? ओके. आपण कॉन्व्हर्सेशन. हां सर. मला एक असं सांगा की तुम्हाला सर्दी होते ती वाहती सर्दी असते की नाक चोंदून राहतं? वाहती सर्दी म्हटलं तरी चालेल. अगदी पाण्यासारखं पाणी वाहत असतं? हा, थोडक्यात तसंच. हा, ठीक आहे. आणि शिंका येतात का? हा, शिंका बी येतात. ठीक आहे. हे विचारण्याचं मूळ कारण असं होतं की आयुर्वेद हे सुपर स्पेशालिटी ह्या लेवलनं काम करणारं शास्त्र आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये म्हणजे आपण जसं मॉडर्नच्या ह्याच्यामध्ये बघतो की ENTचा वेगळा डॉक्टर असतो किंवा ENTसाठी एक वेगळी शास्त्र आहे किंवा गॅनेकचं एक वेगळं शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये तसं नाही आहे. आयुर्वेदामध्ये प्रत्येक माणसासाठी हे वेगळं औषध आहे. त्या माणसाला कोणत्या प्रकारचा आजार आहे त्यानुसार त्याचं औषध बदलतं. म्हणजे याच ठिकाणी ह्यांना जर चोंदलेलं नाक ही जर त्यांची परिस्थिती असती तर आपल्याला त्याच्यासाठी वेगळं औषध करावं लागलं असतं. नाकातून पाणी वाहणं ही जी परिस्थिती आहे आणि सकाळच्या वेळेला शिंका येणं, जनरली सकाळच्याच वेळेला अशा शिंका येत असतात. अगदी 50-50, 100-100 शिंका येणारे रुग्ण आम्ही बघितलेले आहेत. तर ह्या रुग्णांचा ही जी परिस्थिती आहे ही वातज प्रतिष्ठा आहे. ह्या कंडिशनमध्ये ते प्रतिष्ठा म्हणजे सर्दी आणि वाहतं नाक जे आहे ते वातज प्रतिष्ठा आहे. ह्या परिस्थितीमध्ये त्यांचा समावेश होतो. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिली आणि 6-7 वर्षापासून असेल तर ह्या ठिकाणी आयुर्वेदाची जी चिकित्सा आहे तर त्यांनी पहिलं कृमीपातन करावं.
म्हणजे ज्यांना जुनी सर्दी आहे अशा माणसांना सर्दीच्या औषधांचा जास्त उपयोग नाही होत. अशा माणसांना कृमीपातन म्हणजे त्यांना जंतांची हिस्ट्री मिळते आपल्याला, त्यामुळे त्यांनी पहिलं जंतांचं औषध घेणं गरजेचं आहे. हे झालं की त्यांच्यामध्ये 30 ते 40% फरक पडून जाईल. त्याच्यानंतर त्यांनी सुंठ, वेखंड, पुनर्नवा, कोंबडनखी आणि हळकुंड ह्या 5 वनस्पती ज्या आहेत ह्या उगाळून गरम करून त्याचा लेप नाकाच्या ह्या भागावरती जर त्यांनी लावायला सुरुवात केली तर नाकाच्या वाढलेल्या हाडापासून ते सर्दी साठण्यापर्यंत सगळ्या कंडिशन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने फायदा मिळायला सुरुवात होईल. याच्या व्यतिरिक्त त्यांनी पंचेंद्रिय वर्धन तेल नावाचं एक तेल मार्केटमध्ये अवेलेबल असतं. ते नाकात टाकायला सुरुवात केली तर त्याने त्यांना फरक होईल. याच्याशिवाय सीतोपलादी चूर्ण आहे, वासावलेह आहे किंवा इतर काही अवलेह आहेत, त्रिभुवन कीर्ती आहे, यांसारखी कुठलीही औषधं त्यांनी घ्यावीत. पण ही शक्यतो डॉक्टरांना कन्सल्ट करून घ्यावीत, कारण आयुर्वेदिक औषधं शेवटी ते औषध आहे आणि औषध हे आहारापेक्षा अधिक वीर्यवान असतं, जास्त क्षमता असते, त्याच्यामध्ये ताकद जास्त असते. त्यामुळे स्वतःच्या मर्जीनं औषध घेऊ नये रुग्णांनी, हा माझा सगळ्यांना हे आहे. त्यांनी ह्यातली औषधं घेतली की त्यांना फार चांगला फरक पडेल आणि साधारणपणे 3-4 महिने जर त्यांनी हे रेग्युलरली केलं तर त्यांचा ही सर्दी पूर्णपणे निघून जाईल. पण मूळ जी गोष्ट आहे म्हणजे त्यांनी विचारताना प्रश्न सर्दीचा विचारला होता, पण त्याचं मूळ कारण आपल्याला जंतांमध्ये शोधावं लागतं आणि त्याची चिकित्सा केल्याशिवाय ते बरं होत नाही, ही पूर्णपणे मोठी वास्तविकता आहे. तर ही गोष्टीसाठी जो डॉक्टर लागतो त्याच्यासाठी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नक्कीच. म्हणजे खरं तर आतापर्यंत त्यांच्या लक्षात आलंच नसेल की होणाऱ्या सर्दीचा संबंध हा काही दुसऱ्याच गोष्टीची असू शकतो. खरं तर तुम्ही योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या, कारण आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षण देखील तितकंच महत्त्वाचं असतं. सरांकडे आपण अधिक माहिती करून घेणार आहोत, पण वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. नमस्कार. खरं तर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे आयुर्वेदाने होतच आहे रे. यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर विक्रांत पाटील. डॉक्टरांची दादर, मुलंड, पिंपरी चिंचवड आणि भारतीय विद्यापीठ कात्रज, पुणे आणि कोल्हापूर येथे क्लिनिक्स आहेत. तुम्हाला संपर्क त्यांच्याशी साधायचा असेल तर फोन नंबर्स तुम्ही पाहतच आहात, तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. खरं तर आता मात्र तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे तुम्ही नक्कीच थेट डॉक्टरांना विचारू शकता. डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलं की आयुर्वेदाचं महत्त्व पटवून देणं हे खरं एक महत्त्वाचं काम आहे आपलं, आणि ते तुम्ही अगदी आता जोमाने करत आहात. खरं तर आयुर्वेदामध्ये आजारांचं काही वर्गीकरण केलेलं आहे, जसं तुम्ही सांगितलं की समजा सर्दीचा आजार असेल तर त्याचं मूळ आपल्याला जंतात शोधावं लागतं वगैरे वगैरे, पण असे काही अनेक आजार आहेत का जे त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे? तसं पाहायला गेलं तर आयुर्वेदातून 4 प्रकार हे आजारांचे सांगितलेले आहेत. म्हणजे सुखसाध्य, कृष्णसाध्य, याप्य आणि प्रत्याख्येय असे 4 आजार आयुर्वेद सुद्धा सांगतो. म्हणजे सर्दीसारखे आजार असतील तर ते लगेच बरे होत असतात, आपण त्यांना सुखसाध्य असं म्हणत असतो. कृष्णसाध्य म्हणजे असे आजार जे थोडेसे त्रास देतात बरे व्हायला, पण ते बरे होत असतात, त्याला कृष्णसाध्य म्हटलं जातं. याप्य म्हणजे जे आजार बरे होतात किंवा जोपर्यंत औषधं चालू आहेत तोपर्यंत ते बरे राहतात आणि त्यानंतर त्यांना पुन्हा औषधं कंटिन्युअस चालू ठेवावी लागतात. आणि प्रत्याख्येय म्हणजे ज्या आजारांमध्ये औषधांचा फारसा उपयोग होत नाही त्या आजारांना प्रत्याख्येय असं म्हटलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आत्ताच्या लाईफमधले जर आपण आजार बघायला गेलो, हे जे वर्गीकरण आहे हे वैद्यांसाठी आहे, डॉक्टरांसाठी आहे. रुग्णांच्या हिशोबाने जर आपण बघायला गेलो तर एक अशी गोष्ट लक्षात येते की लाईफस्टाईल डिसऑर्डर हा प्रकार सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे. म्हणजे काय तर आपल्या राहण्या, खाण्यापिण्या, वागण्यातून ज्या चुका होत असतात त्याच्यामुळे होणारे आजार हा मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जे आजार आहेत, मी इथे काही स्लाइड्स आणलेले आहेत, म्हणजे भारतामध्ये आता कुठल्या प्रमाणावरती किती मोठ्या प्रमाणावरती आजार कसे पसरायला लागलेले आहेत त्याची एक स्लाइड इथे मी आहे. इथे जर आपण स्क्रीनवरती बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की आत्ता भारतामध्ये साधारणपणे दर 5 मधील एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे. त्यानंतर लठ्ठपणामध्ये भारताचा जगामध्ये 2रा क्रमांक लागतो आणि दर 6 माणसांपैकी एक व्यक्ती हा लठ्ठ आहे. त्यानंतर दर 6 व्यक्तींपैकी एका भारतीयाला आज मधुमेहासारखा आजारानं ग्रासलेला आहे. साधारणपणे 45 लाख भारतीयांना आज थायरॉइडचा आजार आहे आणि 23% भारतीयांना उच्च रक्तदाबाचा आजार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर हे सगळे आजार
भारतामध्ये पसरलेले असतील तर याचं कारण, मूळ कारण जे आहे ते म्हणजे आपली चुकीची आणि बदललेली लाईफस्टाईल. म्हणजे गंमत अशी आहे पहा की चॉकलेटसारखा पदार्थ असेल तर चॉकलेटसारखा पदार्थ इंग्लंड किंवा अमेरिकेतल्या माणसांनी भरपूर खाल्ला तर फारसं बिघडणार नाही आहे, कारण तो थंड कटिबंधीय, शीतकटिबंधीय असा प्रकारचा प्रदेश आहे. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत आणि उष्णकटिबंधात राहणाऱ्या माणसांचं पचन हे नेहमी शीतकटिबंधीय व्यक्तींपेक्षा कमी असतं. भारतातल्या भारतातच बघूया आपण, महाराष्ट्रातली व्यक्ती आणि पंजाबमधला व्यक्ती ह्यांच्या शरीरयष्टीमध्ये फरक पडत असतो. हाच फरक इथे आणि इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये पडणार आहे. त्यामुळे त्यांना चॉकलेट खाल्लं तर ते जमणार आहे, आपल्याला जमणार नाहीये. पण आपण अतिशय म्हणजे आजकाल तर दिवाळीला सुद्धा फरसाण नाही, म्हणजे फराळाचं द्यायच्याऐवजी लोक चॉकलेटचं देत असतात, जे खरं तर चुकीचं आहे. ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या चुकीच्या होत आहेत, किंवा दारूसारख्या पदार्थांचं केलेलं गेलेलं सेवन, किंवा सिगरेट, तंबाखू, गुटखा ह्यांसारखे पदार्थ, रात्री लेटपर्यंत जागरण करणं, सकाळी उशिरा उठणं, दुपारी झोपणं, अवेळी खाणं, वेळेवरती न खाणं, किंवा अयोग्य आहार घेणं, ही जी कारणं आहेत ह्याच्यामुळं सगळीकडेच आजार वाढत आहेत. आणि हे आजार आपण एका साध्या शब्दामध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर ह्याच्यामध्ये ते बसतात. म्हणजे ज्याच्यामध्ये राहणीमान चुकीचं असल्यामुळे होणारे आजार, आणि तसं बघायला गेलं तर हे सगळेच आजार जेवढे आता मॅक्झिमम मोठे जे आजार दिसत आहेत हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे चाललेले आजार आहेत. त्यामुळे ह्या जर व्यवस्थित केल्या तर ह्या आजारांवरती आपल्याला फार चांगल्या पद्धतीने सोल्युशन मिळू शकतं. नक्कीच. सर, आपण एक फोन घेऊया. सुषमा आपल्याशी बोलतायत, भांडो फोन. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की मला नेहमी प्रवासामध्ये उलट्या होतात, त्यावर काही सांगू शकता का? ठीक आहे, एक छान औषध तुम्हाला सांगतो. तुमच्या जवळपास एखादी पाण्याची टपरी असेल, त्या पाण्याच्या टपरीमध्ये जाऊन त्या पानटपरीवाल्यांना सांगा की तुम्ही जे पाण्याचे देठ कापून टाकून देता ना, ते देठ फक्त मला द्या, ज्याला एकही रुपया लागणार नाही. आणि ते देठ घेऊन तुम्ही प्रवासाला सुरुवात करा. आणि प्रवासाला निघण्याआधी एक 5-6 देठ चावून खा, आणि मध्ये वाटलं तर पुन्हा ते देठ चावून खा. तुम्हाला पुन्हा कधीही उलटी होणार नाही. सर, ह्याच्यामागे काय बरं शास्त्र आहे? नाही, प्रत्येक वनस्पतीमध्ये, बेसिकली माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते वनस्पती शास्त्रांमध्येच आहे. म्हणजे द्रव्यगुण नावाचा जो विषय आहे त्याच्यामध्येच माझं MD झालेलं आहे. आणि ह्या विषयामध्ये MD करत असताना प्रत्येक वनस्पतीच्या मुळापर्यंत जाणं आणि त्याचा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सखोल अभ्यास करणं हेच माझं काम होतं. आणि त्याच्यामुळेच आज जे काही प्रॅक्टिसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये रुग्णांवरती चांगल्या पद्धतीने यश मिळतं ते ह्याच्यामुळेच मिळतं. पानाचा म्हणजे एक दुसरा भाग असा आहे की लघुसूत शेखर नावाचं एक औषध आहे, आणि ते फार मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. फार चांगल्या पद्धतीचं ते औषध आहे. ते खास पित्तासाठी वापरलं जातं. पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघुविश्रम सरम द्रवम, हे पित्ताच्या क्वालिटीज आहेत. ज्या वेळेला पित्त हे द्रवगुणांनी वाढतं, सरगुणांनी वाढतं. सर म्हणजे थोडक्यात असं समजूया की सरकणं हा जो प्रकार आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्पीडमध्ये जाण्याचा जो गुण आहे तो सरगुण आहे असं आपण समजूया. तो वाता एवढा स्पीडी नसेल, पण तो कफा इतका मंद नसेल. तर हा जो मधला गुण आहे तो सरगुण आहे. ज्यावेळेला ह्या द्रवगुणांनी आणि सरगुणांनी पित्त वाढायला लागतं त्यावेळेला ते उलटीची भावना निर्माण होते आणि उलटी व्हायला लागते. कारण प्रवासामध्ये ते हालत असतो. त्याचा मी मॉडर्नशी विषय म्हणून मुद्दाम लावत नाहीये, कारण मग तो लावायला गेला तर मग तो वाताकडे जातो पुन्हा. म्हणजे ते नर्व्स कुठल्या स्टिम्युलेट झाल्या, काय झाल्या, तो फार मोठा विषय आहे. इथं ह्यांना समजावं म्हणून मी सांगतोय. तर ह्याच पानाचे, नागवेलीची जी पानं आहेत त्या नागवेलीच्या पानांचा रस काढून ज्यावेळेला त्याची भावना दिली जाते त्यावेळेला लघुसूत शेखर हा रस तयार होतो. मग तसं जर असेल तर त्यांना लघुसूत शेखर सारखं औषध सांगण्याऐवजी आपण रुग्णांना सोपं काय आहे तर त्यांना मेडिकल आयुर्वेदिक मिळणार नाही कदाचित, पण पाण्याची टपरी भारतामध्ये सगळीकडे मिळते. त्यामुळे ते पाण्याची देठं त्यांना मिळतील आणि ती 1 रुपया न घालवता मिळतील, म्हणून मी तो उपाय सांगितला. फार छान. खरं तर छोटे छोटे अतिशय महत्त्वाचे उपाय असतात. हे आपण कधी विचार देखील केला नसतो की पानाच्या देठांपासून आपल्याला ही मळमळीची जी भावना असते ती कमी होऊ शकते. तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा. आपण एक फोन घेतोय. नीता आपल्याशी बोलतायत. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा, प्रश्न विचारा तुमचा. हा, माझा प्रश्न असा आहे की डायबिटीसचा त्रास चालू आहे, 4-5 वर्ष गोळी वगैरे चालू आहे, डॉक्टर उपचार चालू आहे, गोळी वगैरे चालू आहे डायबिटीसची, प्रेशरची. पण माझ्या पायांची आणि हाताची आग होते, जळजळ होते, चालायला त्रास होतो, असं म्हणजे पाय टेकायलाच होत नाही. तर याच्यावर काय उपाय आहे का? वय किती आहे तुमचं? माझं वय 51 आहे चालू आता. आणि डायबिटीस किती दिवसांपासून आहे? झाले 5-6 वर्ष डायबिटीस चालू आहे, पण औषध
चालू, पण आता भरपूर 3-4 वर्ष तर नुसती पायांची आग होते बरोबर. आणि हाताची पण आग जवळजवळ होते अशी, आणि पायातून पोटरीतून. हॅलो. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. बेसिकली काय त्यांनी प्रश्न जो विचारला तो आत्ता फक्त त्यांचा प्रश्न नाही आहे. हा मी जसं म्हटलं की भारतामध्ये आज दर 6 व्यक्तींमागे एकाला डायबिटीसचा त्रास आहे. तर ह्या त्या दर 6 पैकी 1 अशा पद्धतीच्या त्या रुग्ण आहेत. डायबिटीस हा एक असा आजार आहे ज्याला आपण वाळवी लागलेलं एखादं झाड असतं ना तसा तो प्रकार आहे. म्हणजे थोडंसं मी आधी डायबिटीसविषयी बोलतो आणि मग त्यांचं औषधही सांगतो. डायबिटीस ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण एक मार्केट यार्ड डोळ्यासमोर ठेवूया. एक शेती आहे, एक शहर आहे आणि त्या शेताचं मार्केट यार्ड आहे. शेतीमध्ये तयार झालेला जो माल आहे तो त्या शहरापर्यंत पोहोचण्यासाठी तो ह्या मार्केट यार्ड येत असतो. आता ह्यावेळेला मार्केट यार्ड मधल्या माणसांनी जर संप केला तर तो त्या शहरातल्या माणसांना मिळत नाही शेतीमाल. म्हणजे शेतीमाल भरपूर आहे पण इथे मिळत नाहीये. हीच परिस्थिती डायबिटीसच्या बाबतीत होत असते. म्हणजे जे साखर जी आहे आपल्या खाल्लेल्या अन्नातून आलेली जी साखर आहे ती रक्तामध्ये येते आणि रक्तामध्ये आल्यानंतर ती त्या त्या अवयवापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. ती पोहोचत नाही कारण इन्सुलिन नावाचा जो स्वादुपिंडामध्ये तयार होणारा जो स्राव आहे तो तयार होत नसतो किंवा कमी प्रमाणामध्ये तयार होत असतो आणि म्हणून ती त्या त्या अवयवाला तो हे मिळत नाही. हा त्याच्या मागचा मूळ कारण आहे की डायबिटीस म्हणजे रक्तामध्ये आपल्याला साखर मोठ्या प्रमाणावरती दिसते. असं जर होत असेल तर औषधं जी आहेत ती कुठल्या पद्धतीची घेतली पाहिजेत. तर शरीरामध्ये स्वादुपिंडातून होणारं जे सिक्रिशन आहे इन्सुलिन जे आहे शरीराचं स्वतःचं ते वाढलं पाहिजे. ह्या पद्धतीची औषधं घेणं हे जास्त गरजेचं आहे. होतं काय की आत्ता ह्या परिस्थितीमध्ये जी काही औषधं घेतली जातात ती औषधं स्वतः तिथल्या साखरेचं प्रमाण कमी करतात काही प्रमाणामध्ये आणि मग नंतर अवयवांना मिळणारा जो साखरेचा पुरवठा आहे तो तितकासा चांगला होत नाही आणि म्हणून पुढे जाऊन डायबिटीस पेशंटमध्ये 3 मोठ्या प्रमाणावरती आजार होतात. ज्याला एक आहे त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी, डायबेटिक रेटायनोपॅथी आणि डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हणतात. रेटायनोपॅथी जी आहे त्याच्यामध्ये डोळ्याचा जो मागचा रेटायना आहे तो खराब व्हायला लागतो. नेफ्रोपॅथीमध्ये किडन्या ज्या आहेत त्या खराब व्हायला लागतात आणि न्यूरोपॅथी जी आहे त्याच्यामध्ये जिथे एंड न्यूरॉन्स आहेत म्हणजे तळहात तळपाय जिथे न्यूरॉन्स संपतात अशा ठिकाणी ते न्यूरॉन्स खराब व्हायला लागतात आणि म्हणून त्या ठिकाणी सेन्सेशन होत नाही किंवा दाह म्हणजे आगाग होणं हे लक्षण व्हायला लागतं जे आता त्यांच्यामध्ये होतंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्यांनी त्यांचं शुगर व्यवस्थित कंट्रोलमध्ये आहे का हे बघितलं पाहिजे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला दुःख होतंय म्हणू की आनंद होतोय म्हणून सांगू कळत नाहीये पण डायबिटीससाठी वापरली जाणारी मेटफॉर्मिन कंटेंट असणारी जी गोळी आहे तर हे मेटफॉर्मिन इटसेल्फ इट इज नेफ्रोटॉक्सिक. म्हणजे डायबिटीससाठी जे औषध दिलं जातं ज्या डायबिटीसमुळे किडन्या खराब होतात त्याच्यासाठी दिलेलं औषध हे स्वतःच नेफ्रोटॉक्सिक आहे. त्याच्यामुळे किडन्या फेल होण्याचं प्रमाण वाढतं. जर असं असेल तर त्या औषधांच्या व्यतिरिक्त आयुर्वेदिक औषधांवरती त्यांनी येणं हे जास्त गरजेचं आहे. खरं तर ह्या त्यांच्या कंडिशनला फारसं काही सिंगल होम रेमेडी हे औषध नाही आहे पण तरीसुद्धा त्यांनी मगाशी मी जे सांगितलेलं लघुसूतशेखर नावाचं जे औषध आहे ते एका बाजूला घ्यावं. वसंत कुसुमाकर नावाचं एक रसकल्प आहे तो त्यांनी रोजच्या खाण्यामध्ये ठेवा जेणेकरून त्यांचं न्यूरॉन्सचं डिजनरेशन जे व्हायला लागलेले आहे न्यूरॉन्स ज्या त्यांच्या नष्ट होत आहेत त्या व्यवस्थित व्हायला लागतील किंवा ते कंट्रोलमध्ये राहील. पण याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. माझा अनुभव असा आहे की ज्यावेळेला मधुमेहासारखा आजार माणसांमध्ये होतो आणि ज्यावेळेला अर्ली डायग्नोसिस होतं म्हणजे आता त्यांचं डायग्नोसिस झालेलं आहे आणि रक्तामध्ये साखर सापडलेली आहे अशा वेळेला त्यांनी लगेच जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली ना तर ह्यातले 40% रुग्ण पूर्ण बरे होऊन जातात. कारण उरलेले जे 60% रुग्ण आहेत हे डिपेंडंट झालेले असतात त्या औषधांवरती डिपेंडंट होणारे जे असतात ना ते त्याच्यातून निघत नाहीत लवकर. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट अशी की म्हणजे पेशंट आला की आम्ही त्यांना जनरली आल्या पहिलं वमन देतो. वमन नावाचं जे पंचकर्म आहे ते पंचकर्म करून टाकतो. हे पंचकर्म केलं ना वमनाचं की झट दिवशी त्यांची